त्यासाठी आम्हाला इथे यावं लागतं आणि तुम्ही व्हिडिओ शूटिंग आता करण्यात काही मनाई नसायला पाहिजे. आता तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, तुम्ही आमच्यासाठी साहेब आहेत का? तुम्ही सांगा बरं, साहेब कोणासाठी आहे? यांच्यासाठी. हा. तुम्ही यंग आहे, तुम्हाला फक्त गायडन्स करतो तुम्हाला की व्हिडिओ वगैरे तेव्हा करा जेव्हा तुमच्या कोणी ऐकत नाही ना, की तुम्ही आले नाही तुमच्या काय विषय होतो माहितीये का? तसं जर आम्ही जर केलं ना तर ते अधिकाऱ्यावर दबाव टाकल्यासारखं होतो आणि आम्हाला ना जे काही काम आहे ते जनतेसमोर मांडायचे आणि जनतेसमोर. आता आम्ही वैयक्तिक कामच करत नाही, आम्ही जनतेसाठी काम करतो. त्यासाठी जनतेला समजायला पाहिजे की आम्ही काम काय करतोय. त्यासाठी आम्ही व्हिडिओ शूटिंग करतोय, काय तुमच्या दबावासाठी नाही. आणि एक असं कार्यालय नाही जिथे आम्ही व्हिडिओ शूटिंग करतो, प्रत्येक ठिकाणी करतो. तुम्ही करतो पण तुमचे काम जास्त तेव्हा इफेक्टिव्ह होणार जेव्हा तुम्ही नंतरचे लोकांना जे तुम्हाला सांगायचे आहे ना, तुम्ही काय केली तक्रार आणि यांचा काही रिझल्ट आला तेव्हा तुम्ही करा. हे व्हिडिओग्राफी आपण हे केली आला, तुम्ही पूर्वी असं नाही. बघा मी ते करणारी कारवाई, पण काही लोक यांच्या काय असतात तुम्ही त्यांच्यावर दबाव करता. हे लोक आहे ना, यांना असे वाटतात तुम्हाला बोलवलं आहे, फक्त तुम्हाला गायडन्स करतो आणि यांच्यावर जे कारवाई आपण करू. आता मी अजय चव्हाणच्या वेळी तुमच्याकडे आलतो, त्यावेळी मला जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालाच नाही ना. आणि कुठे मी भेटला तुम्हाला? कुठे कारवाई काय झाली अजय चव्हाणवर? आता तुम्ही 12 तारखेला केलंय, तुम्ही होऊन जाईल यांच्यावर काय. तुम्ही ठीक आहे, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतो तेवढा. तुम्ही हा दुसरा एक अर्ज आपण 6/8 दिला होता, पुरावा सहित दिला होता. व्हिडिओ फुटेज पण आहे आपल्याकडे, फोटो पण आहेत. काय तो काय त्याच्या याच्यावरती हे सांगा. बोर ब्लास्टिंग होत होती तिथे आणि आपला नारायणगाव मलेगावला, माझ्या गावाला मी अर्ज केला होता. त्याच्यावर आतापर्यंत काहीच कारवाई झाली नाही. तिथे बोर ब्लास्टिंग होत होती ना. आपलं जे आहे ना फॉरेस्ट विभाग तो लगतच आहे. आमच्या तुम्ही लास्टला फॉरेस्टची जागा आहे की कुठे तुम्ही ते केली? फॉरेस्टच्या बाजूलाच आहे, पण तिथे बोर ब्लास्टिंग आहे ना, त्याच्यामुळे जमीन जोरात त्या झाली. जागावर फॉरेस्ट कारवाई करू शकत नाही. जर पण जी फॉरेस्टची बोर ब्लास्टिंग करतो त्याच्यामुळे फॉरेस्टला जागा फॉरेस्ट करू शकतात. नाही, जी जागा आहे ना मूळ जागा तिच्यापासून ही लगतच आहे. आता ही जागा तुमच्या अंतर्गत याची पाणी करा. कोणाची जागा आहे ती? फॉरेस्टची जी साईड ब्लास्टिंग केली ती ब्लास्टिंग दुसऱ्याही जागा आहे, पण तिथे बोर ब्लास्टिंग केल्यामुळे आपल्या वन्यजीवांचा परिणाम होतो ना. तुम्ही रेव्हेन्यूचे जिथे गेल्या ना तिथे करा तुम्ही पाठवा, तिथून आमच्याकडे तिथून report केलेली त्यांनी कारवाई त्यांची सुरूच आहे. पण काय माहिती तुमच्याकडे पण दिलेले आहे अर्ज, इथे पण दिलेले आहे. अर्ज दिलाय. ते प्रायव्हेट जागा आहे ना, प्रायव्हेट जागावर रेव्हेन्यू कारवाई करणार आणि जर फॉरेस्टचा काही इश्यू आला ते आमच्याकडे पाठवणार, आम्ही ते पण करून देतो. आणि तुमचा अर्ज आता आलाय ते एकदा समक्ष पाणी करा. आपण असं येस ते पण आम्ही आपल्याकडे व्हिडिओ आहेत आणि फोटो पण आहेत. येस देऊन द्या तुम्ही इकडे. हा दिलेले अर्जासोबत जोडून दिले, हे फक्त पोच आहे. ते तुमची कॉपी आहे. ते फक्त अर्जावरती कारवाई झाली पाहिजे एवढं म्हटलं. दुसरा काही आमचं काही पण जास्त तुम्ही यंग लोक आहे, तुम्ही ऐकून घ्या. जे शासकीय लोक सांगतात ना हे काही आपले ते काही नाही. काय शासकीय अधिकाऱ्यांनी डिवाइस टू मिलिंग शिंदे तुम्हाला माहित असेल याच्या अगोदर आहे ना. ते पण मित्र आहेत. तुम्हाला फक्त गायडन्स साठी सांगतो की जर शासकीय कर्मचारी काही सांगतात ना त्यांच्या पण ऐका. आम्हाला माहित आहे, ठीक आहे काही लोक ऐकत नाही तर तुम्हाला करावं लागतो की नाही आम्हाला असं करायचं तसं करायचं. तर शासकीय लोक कधी कधी सांगतात ना ते पण डिसिप्लिन आहे. काही त्यांच्यामध्ये हे नाही की तुम्हाला अडवतात की तुम्हाला काम करायचं आणि तुमचं ठीक आहे मला मान्य आहे. पण विषय काय होतं माहिती का, एखादा अधिकारी जेव्हा संगणमताने काम करतो त्यावेळी तो समोरच्या अधिकाऱ्यावर कारवाई करू शकत नाही. असाच प्रकार डिवाइस टू मिलिंग शिंदेच्या जोडला झाला. तहसीलदार तो कारवाई करणार नव्हता कारण का आरवी माफियागिरी चालू असते त्यांची. त्याच्यामुळे ते कारवाई पंच्याकडे करतात डायरेक्ट आमच्याकडे. म्हणजे आम्ही कार्यालयात आलो नाही तर महिलेला सांगायचा विलय भंग कर, अॅट्रॉसिटी कर, असा गैरप्रकार चालू असतो. त्यामुळे ना आम्हाला अधिकाऱ्यांच्यावरती फारसा असा विश्वास नाही. फॉरेस्टचे डीसीएफ कार्य माझे 2 झाले गुन्हे, माझे 2 गुन्हे झाले. तहसीलदारनी 353 केलाय आणि डिवाइस मिलिंद शिंदेनी महिला पोलीस अधिकाऱ्यांना टाकून अॅट्रॉसिटी पण दाखल केली. फॉरेस्ट ऑफिसमध्ये असं नाही होणार तुमच्यावरती. आणि काय शासकीय लोक सांगतात ना त्यांचे ऐकून घ्या. काही ते सर्व लोक एकसारखे नसतात, पण अशा अधिकाऱ्यांच्या मुळे डीवायसपी सारख्या अधिकाऱ्यांच्या मुळे ना बरेच जणांना डाग लागून गेले. त्यांच्यावरती काय ते पण चांगले लोक आहे. आम्हाला माहित नाही काय झालं, पण ठीक आहे तुम्हाला फक्त गायडन्स साठी सांगतो. काय आणि तुम्ही कोणाला विचारून घ्या आमच्या कामाचे नाही तर 70% म्हणजे 100% जे नाही तर करा. ठीक आहे. Yes, ठीक आहे. धन्यवाद. चल बाहेर. बस एवढंच बोलत होता ना, दुसरा काय त्याच्यासाठी पण. नमस्कार, मी महेश हरणे, शापूर वन विभागातील दसई या विभागात नटगाव परिसरात जो काही भ्रष्टाचार झाला होता त्या संदर्भात आपण वरिष्ठांशी चर्चा केली. त्यांनी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स केला. प्रत्येक वेळी असा रिस्पॉन्स भेटतो असं नाही. ज्यावेळी अधिकारी संगनमत करतात किंवा हे अधिकारी पण त्या संगनमतात जेव्हा असतात त्यावेळी आहे ना आमच्यावर थेट गुन्हा दाखल केला जातो. पण असा
गैरप्रकार वारंवार होऊ नये म्हणून आपण थेट लाईव्ह करतो. कारण आपल्याला काही त्याच्यातून काही बेनिफिट असं काही अपेक्षा नसतो. त्यामुळे आपण जे आहे ते जनतेसमोर मांडतो. जर खरं असेल तर होऊ दे ना कार्य, जर खोटं असेल तर ठीक आहे ना. तर जे काही फोटो वगैरे आहे की आरसीसी कॉन्क्रिटीकरण वगैरे करायला हवं होतं त्यांनी, पण त्यांनी काही केलेलं नाहीये. हे 2025चेच लाईव्ह लोकेशन फोटो वगैरे आहे आणि हे काम पूर्णपणे उत्कृष्ट दर्जाचं झालं. त्यामुळे ही कारवाई झालीच पाहिजे अशी आमची वरिष्ठांकडे मागणी आहे. बघूया काय होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक. एवढं